नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग भागाला. मित्रांनो, आजचा भाग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण फायनली पुन्हा एकदा आता तेजसने मानसीला सोडलंय की नाही हे बघण्यासाठी रणजित आलेला आहे. तर दुसरीकडे आता गायत्रीने तेजसला वेडं ठरवण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिने त्यासाठी प्रयत्नसुद्धा करायला सुरुवात केली आहे. आणि त्याचबरोबर आता तेजस पुन्हा एकदा त्याच्या कामावरती रुजूसुद्धा होणार आहे. काय घडणार, कसं घडणार, जाणून घेऊया आपल्या आजच्या एपिसोडमध्ये. तर इकडे आता विनोद त्याने हळदी कुंकवाच्या दिवशी जो व्हिडिओ बनवलेला असतो तो गायत्रीला दाखवत असतो आणि म्हणत असतो, बघा दीदी कसा हा एकटा वेड्यासारखा बडबडतोय तो. मी म्हटलं होतं ना तुम्हाला. त्याबरोबर आता तो व्हिडिओ बघून गायत्री ही खूपच जास्त खुश झालेली असते. गायत्री म्हणत असते की खरंच रे विनोद, तू तर खरं बोलला होतास. येस, हा तेजस प्रभू एकदा की वेडा सिद्ध झाला की मग प्रभूंच्या प्रॉपर्टीवरती त्याचा काही हक्क उरणार नाही. त्यामुळे आपल्याला तेच करायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे विनोद म्हणत असतो, अहो दीदी, पण ह्याला जर भूत वगैरे दिसत असेल तर? नाही म्हणजे एकटाच हा एवढा का बडबडेल ना? त्याबरोबर गायत्री म्हणत असते, त्याचं आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त तेजस प्रभूला वेडं ठरवायचं आहे. त्यासाठी असे 100 पुरावेसुद्धा चालतील. तर दुसरीकडे दरवाजात एक माणूस आलेला असतो आणि आता तो नॉक करून घरात कोणी आहे का असं विचारतो. घरात कोणी आहे का असं विचारल्यावर लगेचच विनोद हा म्हणायला लागतो गायत्रीला, बघितलं दीदी, घरात एवढी मोठी 2 मेन माणसं बसलेली आहेत, तरी हे विचारतायत की घरात कोणी आहेत का. त्यावर लगेचच गायत्री म्हणते, विनोद. मग विनोद लगेच पुढे जातो आणि त्या माणसाला म्हणतो, बरं कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? त्यावर तो माणूस सांगत असतो, तेजस प्रभू आहेत का? त्याबरोबर आता मात्र इकडे या दोघांनाही प्रश्न पडतो की तेजसला भेटण्यासाठी घरी एवढं आलेलं तरी कोण आहे? मग लगेच गायत्री ही उठून उभी राहते. तर आता लगेचच ती व्यक्ती सांगत असते की मी तेजस प्रभूच्या ऑफिसमधून आलेलो आहे त्यांना मेमो देण्यासाठी. बरेच दिवस ते ऑफिसला येत नाही आहेत, त्यांचं काम पेंडिंग आहे. त्याबरोबर हे ऐकून विनोद खुश होतो आणि म्हणतो, अहो मग ही गोष्ट अजिबातच दुःखाची नाही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. या 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 तुम्ही घरात या या. त्याबरोबर लगेचच आता विनोदला ती व्यक्ती सांगत असते की नाही मला घरात वगैरे येण्यासाठी वेळ नाही आहे, तुम्ही हा मेमो घ्या आणि त्यांना सांगा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी आई आलेली असते. आई तिकडे येते आणि विचारते, काय झालं, कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता विनोद हा आईला सांगायला लागतो की तुमच्या लाडक्या लेकाच्या ऑफिसमधून आले आहेत ते. लेक तुमचं ऑफिसला जात नाही म्हणून त्याला मेमो द्यायला. त्याबरोबर आता ती व्यक्ती ही म्हणत असते की अहो गावाला जायचं म्हणून तेजसने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि जो गावावरून आला तिथपासून काही त्याने ऑफिसचं तोंड पाहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे ऑफिसमध्ये खूप सारी कामं पेंडिंगवर सुद्धा राहिलेली आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याला हा मेमो द्या आणि सांगा आज जर ऑफिसला नाही आला तर. इतक्यात त्या ठिकाणी गायत्री येते आणि म्हणत असते, अहो काढून टाका तुम्ही त्याला. हो, कारण आता तसंही तेजस प्रभू ऑफिसला येणार नाही. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस विचारायला लागतो, का हो असं का बोलताय तुम्ही, काय झालं आहे तेजसला? इतक्यात आता त्या माणसाला तेजसचा आतमधून आवाज यायला लागतो. तेजस ओरडत असतो, अरे कडी काढा कुणीतरी बाहेरून. आई प्लीज उघड ना दरवाजा, का दरवाजा बंद केलायस? आई ऐक ना. त्याबरोबर लगेचच आता हे सगळं ऐकून तो माणूस विचारायला लागतो, का काय झालं आहे? तेजसची मनस्थिती ठीक नाही आहे का? तब्येत बरी आहे ना? त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री म्हणायला लागते, अहो नाही हो, मानसिक अवस्था बरी नाही आहे त्याची, म्हणूनच तर खरंच काढूनच टाका तुम्ही त्याला कामावरून. त्याबरोबर लगेचच आता इकडे आई ही म्हणायला लागते की नाही, काही झालेलं नाही आहे माझ्या मुलाला, ऑफिसला येईल तो उद्यापासून, आजपासून, काळजी करू नका तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस म्हणतो, ठीक आहे येतो मी, आणि मग तो मेमो देतो आणि तिकडनं निघून जातो. आता तो माणूस तिकडनं गेल्याबरोबर लगेचच इकडे गायत्री ही आता लगेचच आईंच्या खांद्यावरती हात टेकते आणि त्यांना म्हणत असते, सासूबाई
अहो अजून किती दिवस लपवून ठेवाल लेकाचं हे वेडेपण, लेकाचं आजारपण लोकांपासून? त्याबरोबर आईला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी देखील आलेलं असतं. तरीसुद्धा ती आता गायत्रीला ठामपणे सांगते, माझा मुलगा वेडा नाही आहे, काही झालेलं नाही आहे त्याला. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, हो का, काही झालेलं नाही आहे का त्याला? मग कशासाठी असं घरात कोंडून ठेवलं आहे त्याला, का असा बंद केला आहे? त्यावर मात्र आता आईकडे देण्यासाठी काही उत्तर शिल्लक राहिलेलं नसतं. मग काय, लगेचच आता आई ही काही न बोलता तिकडनं चाललेली असते. आता ज्यावेळेस आई जात असते, विनोद लगेच आईला हाक मारतो आणि म्हणतो, थांबा, हा मेमो घेऊन जा आणि देवापुढे ठेवा. त्याबरोबर मात्र आता काही न बोलता आई तिकडनं निघून जाते. तर गायत्रीला मात्र या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त तीव्र आनंद होत असतो. तर दुसरीकडे आता आभा ही नाश्ता बनवत असते, तर शोभा आणि विनीत हे दोघंजण नाश्त्याची वाट बघत असतात. शोभा म्हणत असते, आज आम्हाला नाश्ता मिळणार आहे का, की सकाळचा नाश्ता आम्हाला डायरेक्ट दुपारी मिळणार आहे? आभा म्हणत असते, हो हो, झालं, फक्त 2 मिनिटात आणते. हो. त्यानंतर आभा नाश्ता त्या दोघांनाही सर्व करते. विनीतला विचारते, विनीत कसा झालेत पोहे? त्याबरोबर विनीत सांगत असतो की वा आभा वा, खूप टेस्टी, कमाल, छान बनवलेत तू एकदम पोहे. त्याबरोबर आता विनीत हा पुढे पोहे खायला सुरुवात करतो. विनीतने एवढं तोंड भरून कौतुक केल्यानंतर आभाला बरं वाटतं. अर्थात कोणत्याही नवऱ्याने जर बायकोचं कौतुक केलं तर बायकोला आनंद हा होतच असतो. त्याबरोबर आता इकडे शोभा म्हणायला लागते, काय बोलतोयस, हे काय असे पोहे म्हणतात, ह्याला काय पोहे म्हणतात का? त्याबरोबर लगेचच आता विनीत म्हणायला लागतो, आई तू सुद्धा पोहे खाल्लेस ना आता, मग कशाला उगाच नाव ठेवतेस, खरंच चांगले बनवलेत की तिने पोहे. त्याबरोबर मामी लगेच म्हणायला लागते, अरे असे बनतात का आपल्या घरी पोहे? तुम्हा मुलांचं काय आहे, तुम्ही मुलं ऑफिसला जाता, कामाची गडबड असते, त्यामुळे चव खायची विसरूनच जाता. पण आमचं तसं नसतं, आमच्या लक्षात व्यवस्थित राहतं. ही अशी पोहे बनवण्याची पद्धत आहे का आपल्या घरची? काय गं, आमची मानसी होती ना तुमच्याकडे, मग शिकायचं होतं ना तिच्याकडून. त्याबरोबर आबा म्हणायला लागते की मामी तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला कसे पोहे लागतात आणि तुम्ही तुमच्याकडे कसे बनवता ते शिकवा. मी तुमच्याकडून शिकून घेईन आणि मग पुढच्या वेळेपासून अगदी तसेच्या तसे पोहे बनवेन. काय वाटतं तुम्हाला? चला, मला आता पोहे बनवायला तुम्ही शिकवाच. त्याबरोबर लगेचच मामी अंग काढत म्हणायला लागते, माझी शिकवण्याची काय गरज आहे? तुमचं ते मोबाईल आहे ना, त्याच्यावरती येतं की हल्ली सगळी गोष्ट, त्याच्याकडे शिक. त्याबरोबर लगेच आबा म्हणते, अहो नाही, त्याच्यावरती येतं, पण तुमच्याकडे कसे पोहे बनवतात हे मला माहीत नाही ना, म्हणून म्हणते चला आज ना मला तुम्ही शिकवा, तुमच्या घरी नेमके पोहे कसे बनतात. चालेल, या शिकवा मला पोहे कसे बनतात. आता मात्र मामी म्हणत असते, नाही मला शिकवण्याची काय गरज आहे, नाही काही नको. इतक्यात आता या दोघींचं भांडण विनीतला थांबवायचं असतं, पण ते कसं हे त्याला कळत नसतं. इतक्यात तिकडे मामा येतात. विनीत लगेच उभा राहतो आणि म्हणतो, अरे बाबा आलात तुम्ही, अहो न सांगता कुठे गेला होतात? आता असं म्हटल्याबरोबर लगेचच शोभाचं लक्ष मामांकडे येतं. तर आबासुद्धा आता मामांसाठी पाणी आणि नाश्ता आणायला गेलेली असते. त्याबरोबर मामा हे सांगत असतात की अरे न सांगता कुठे गेलो होतो ते सांगतो, थांबा. विनीत हा घे, हा फॉर्म भर आणि आभा याच्या खाली तू सही कर. त्याबरोबर आता पुढे मामा सांगत असतात की आता आभाचं नाव आपण बदलायला हवं. आता तिच्या माहेरचं नाव थोडी लागणार आहे तिच्या नावामागे. आता ती लग्न करून आपल्याकडे आली म्हणजे तिचं सासरचं नाव लागायला हवं ना तिला, म्हणून मी हा फॉर्म आणायला गेलो होतो. तसंही आता आभाचं नाव आपल्या रेशन कार्डवर चढवलं पाहिजे. आता हे ऐकून आभाला बरं वाटतं. आभा खुश होते थोडीशी, कारण फायनली आता तिला तिच्या सासरची विनीतची ओळख मिळणार असते आणि याचा तिला आनंद होतो. तर दुसरीकडे आता आपला तेजस हा ऑफिसला जायला निघालेला असतो. तो आता आवरावर करत असतो. ऑफिसला जात असताना घरामध्ये सतत तेजसला मानसीची आठवण येत असते. मानसी त्याचा डबा पॅक करून त्याच्या बॅगेमध्ये ठेवून देण्याची, त्याला ऑफिसला जायला उशीर होतोय म्हणून पटापट ब्रेकफास्ट बनवून द्यायची, त्याला तो खायला लावायची. त्याची प्रत्येक वस्तू मानसी अगदी व्यवस्थित त्याच्या हातामध्ये आणून ऑफिसला जाताना द्यायची. टिफिन विसरला तर बाईकवरती आणून टिफिनसुद्धा द्यायची. तर आता तेजस त्या सगळ्या तंद्रीत हरवलेलं असताना तिकडे आई येते आणि तेजसला टिफिन देत म्हणते, काय रे कसला एवढा विचार करतोयस? तेजस म्हणतो, नाही काही नाही. तर आई म्हणत असते, आता वेळेवर ऑफिसला जा आणि ऑफिस सुटलं की थेट घरी ये, कोणाची समजूत वगैरे काढण्याची काही गरज नाही आहे. तेजस म्हणतो, आई तू कडी काढलीस म्हणून ऑफिसला तरी आज जाऊ शकतोय मी. त्याबरोबर आई ही तेजसला सांगत असते, अरे बाळा तुझी काळजी वाटते रे म्हणून, बाकी काय,
त्याबरोबर आता लगेचच तेजस हा त्याचं आवरायला लागतो. तर आई ही पुन्हा त्याला सांगत असते, तेजस ऑफिस सुटल्यावर थेट घरीच ये, कुठेही जाऊ नकोस. तेजस म्हणतो, हो गाई, कळलं मला. आणि मग आता तेजस हा पुन्हा एकदा नव्याने नवीन सुरुवात करण्यासाठी ऑफिसला जायला निघालेला असतो. मित्रांनो, हे मात्र खरं, आपल्या कामगाराच्या जीवनात हे काहीही झालेलं असलं तरी त्याला काम करणं हे काही चुकत नाही. तर दुसरीकडे आता शोभा म्हणायला लागते की नाही नाही, अजिबात नाही, हिचं नाव वगैरे काही सध्या बदलायचं नाही. अहो, आता प्रभूंच्या प्रॉपर्टीचे जेव्हा वाटे होतील तेव्हा त्यामध्ये हिलासुद्धा वाटा मिळेलच ना. मग जर आपण हिचं नाव बदललेलं असेल तर हिला वाटा कसा मिळणार? उगाच पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला नको. त्यामुळे जोपर्यंत प्रॉपर्टीमध्ये हिचा हिस्सा हिला मिळत नाही तोपर्यंत आपण काही हिचं नाव वगैरे बदलायचं नाही. काय तुम्हाला कसं वाटतं? त्याबरोबर सगळेजण गप्प बसतात. तर शोभा ही लगेचच म्हणायला लागते, अहो तसंही हिच्या घरच्यांकडून आपण हुंडा वगैरे काही घेतलेला नाही आहे, त्याशिवाय त्यांनी आपला काही मानपानसुद्धा केलेला नाही आहे. मग आता प्रॉपर्टीत वाटा तर मुलीला देतीलच ना. त्याबरोबर पुढे ती सांगत असते, मुलगी या घरी लग्न करून आली म्हणजे काय प्रभूंबरोबरचे तिने सगळे संबंध संपवले असं होत नाही. सगळे संबंध हिचे आहेत ना माहेरी. मग आणि तुला हिस्सा घ्यायला बोलवलं की ते उगाच मोडकं प्रिंटिंग मशीन इकडे घेऊन येऊ नकोसा. मला ते अजिबात नको आहे मला. त्याबरोबर लगेचच आता इकडे मामा आणि विनीत दोघंही शोभाकडे रागाने बघतात. मग शोभा म्हणते, अहो मला म्हणजे आम्हाला असं म्हणायचं होतं, आम्हाला पैसे हवेत, पैसे, कळलं तुला? त्याबरोबर लगेचच विनीत म्हणायला लागतो, आई अगं काय सुरू आहे तुझं? हे बघ, आम्हाला हिस्सा द्यायचा की नाही हा सर्वस्वी प्रभूंचा प्रश्न आहे. मी काय प्रभूंच्या पैशांवरती नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता मामी म्हणायला लागते की अरे विनीत, मी तुमच्यासाठीच बोलते ना, तुमचाच संसार चांगला व्हावा यासाठीच माझी धडपड सुरू आहे. त्याबरोबर विनीत म्हणत असतो, पण आई या सगळ्याची काही गरज नाही आहे, कळतंय का तुला? आणि आभाने हुंडा घ्यायचा की नाही हा तिचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे, कळलं? त्याबरोबर आभा सांगत असते की माझा हुंडा मिळणारसुद्धा नाही, कारण माझा हुंडा मी अगोदरच गायत्री वहिनींच्या नावावर करून दिलेला आहे. त्यामुळे मला हिस्सा काहीसुद्धा मिळणार नाही आहे, माझ्याकडे काही वाटा वगैरे नाही आहे. आता हे ऐकून मात्र विनीत आणि मामा काही बोलत नाहीत, कारण त्यांना काही या गोष्टीचा फरकच फारसा पडलेला नसतो. पण इकडे शोभा मात्र खूप जास्त अपसेट झालेली असते. शोभा म्हणत असते, काय तू तुझी प्रॉपर्टी ती कैदाशिनीच्या घशात घातली, काय गरज होती तुला? आणि मग ती डोक्याला हात लावते. तर दुसरीकडे आता मानसी ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक तिच्या मनात प्रश्न येतो, आज तरी हा माणूस ऑफिसला गेला असेल का? काय करू, कॉल करून विचारू का ऑफिसमध्ये? मानसी तेजसच्या ऑफिसला फोन करते आणि म्हणत असते, नमस्कार, मी मानसी सणस, आज ते ऑफिसला आलेत का? त्याबरोबर लगेचच आता तो समोरचा माणूस म्हणत असतो, कोण ते? त्यावर मानसी म्हणते, हो असं काय करता, तुम्ही नाही का सकाळी मला फोन केला होतात की ते ऑफिसला येत नाही आहेत म्हणून, आले का ऑफिसला? त्याबरोबर लगेच समोरची व्यक्ती मानसीला ओळखते आणि म्हणते, ओ मिसेस प्रभू बोलताय का तुम्ही? अहो मग तसं सांगायचं ना की मिसेस प्रभू बोलताय, काय नवऱ्याचं नाव घ्यायला लाजताय की काय? काय काय तुम्ही पण ना, खरंच. त्याबरोबर पुढे आता ती व्यक्ती काही सांगणार इतक्यात त्या ठिकाणी आपल्या तेजसची एंट्री झालेली असते. तर आता तेजसला एक बाई म्हणत असते की काय तेजस, गावाला जाऊन आलास, लग्न केलंस, पण आम्हाला पेढे काही आणले नाहीस. त्यावर तेजस हा त्या बाईला सांगत असतो की घरी पाठवून देतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे मानसीबरोबर जी व्यक्ती बोलत असते ती मानसीला सांगते, हे काय मॅडम, आत्ताच आलेले आहेत सर, बोलताय का तुम्ही त्यांच्याशी, देऊ का फोन त्यांना? त्याबरोबर मानसी म्हणते, नाही नाही, नको नको नको, मी फोन केला होता हे सुद्धा सांगू नका त्यांना, हां, माझं काम झालं आहे, मी ठेवते. आणि मग लगेचच आता मानसी ही पटकन फोन ठेवून देते. तर आता एवढ्या दिवसांनंतर आपला तेजस हा कामावरती आलेला असतो, त्याच्यासमोर बरंच कामही पडलेलं असतं. इतक्यात ती व्यक्ती त्याला विचारते, काय मग तेजस, कसा आहेस? त्यावर तेजस म्हणतो, मी मस्त, तू? त्याबरोबर समोरची व्यक्तीही सांगत असते की हो हो, मी सुद्धा बरा आहे. त्याबरोबर आता मात्र तो माणूस तेजसकडे एकटक बघत असतो, त्याची नजर काही तेजसवरची हटत नसते. तेजस म्हणतो, काय झालं, माझ्या चेहऱ्यावर काही लिहिलं आहे का? त्यावर तो माणूस म्हणतो, नाही नाही, तसं काही नाही. मग आपला तेजस हा आता कामाला लागलेला असतो. तर आता इकडे तो माणूस मात्र तेजसकडे बघत असतो आणि बघता बघता तो तोंडातल्या तोंडात पुटपुटतो, बायकोबरोबर भांडण झालं आहे वाटतं. आणि मग पुन्हा एकदा आता त्या माणसाने सुद्धा स्वतःच्या कामाला सुरुवात केलेली असते. ऑफिसमध्ये छान काम सगळं सुरू असतं. तर इकडे मानसी ही विचार करायला लागलेली असते की मला काय गरज होती, मी का कॉल केला, माझा काय संबंध?
कशासाठी, मला काय गरज होती वगैरे आता तिच्या मनात प्रश्न विचार सुरू असतात. इतक्यात त्या ठिकाणी एक एम्प्लॉई येतो आणि मानसीला सांगायला लागतो, मानसी, तुला सरांनी आतमध्ये बोलवलं आहे. एक आपले नवीन क्लायंट आलेले आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग करायची आहे. त्यांची ॲडव्हर्टाईज तुलाच कॅम्प करायची. जा बरं, सरांनी का बोलवले ते बघून घ्या आता. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणते, हो मी जाते. तर दुसरीकडे तेजस काम करत असताना तेजसला मानसीची आठवण येते आणि तो आता म्हणत असतो, लकी चांप, तुमच्याशिवाय माझा दिवस सुरूच होऊ शकत नाही. तुमच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी मला आठवणी येतच आहेत. तुमचं अस्तित्व माझ्या आयुष्यातलं कधीच कमी होणार नाही, कायम असेल. त्याबरोबर आता तो काम करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे मानसीने नॉक केल्याबरोबर मानसीचा बॉस म्हणतो, ये मानसी ये. हे बघ, तुला यांच्याबरोबर आता तुझी पुढची ॲड आणि पहिली ॲड काम करायची आहे. हे बघ, हे आपले खूप जुने क्लायंट आहेत, भेट यांना. त्याबरोबर लगेचच आता रणजित हा मागे वळत असतो क्लायंटना भेटण्यासाठी. आता तो बघतो तर काय, समोर दुसरी तिसरी कोणी नसून मानसी हीच व्यक्ती उभी असते. आता तो उठून उभा राहतो आणि म्हणायला लागतो की ही, तर आता लगेचच त्याच्या समोरून त्याचा भूतकाळ तरळायला लागतो आणि त्याला आठवायला लागतं की कशा प्रकारे खोटे दागिने लग्नात आणलेले असतात आणि त्यामुळे मानसीचं आणि त्याचं लग्न हे मोडलेलं असतं. त्याचबरोबर कसं तेजसने त्याच्यासमोर मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. आता नंतर त्याला लगेच आठवतं की गायत्रीने त्याला कॉल करून सांगितलं होतं की तेजस आणि मानसी दोघंही आता कायमचे वेगळे झालेले आहेत आणि या गोष्टीवरती त्याला विश्वास पटला नव्हता. त्यावेळेस तो म्हणाला होता की उगाच मला काहीही सांगू नका, ती घरातल्या घरात लुटूपुटूची भांडणं मला नको आहेत, काहीतरी असं मोठं घडलं पाहिजे त्या दोघांमध्ये. त्यावर लगेच गायत्री म्हणाली होती की हो, मोठीच घटना घडलेली आहे त्या दोघांच्यामध्ये, कारण मानसी आता प्रभुनिवास सोडून गेली. काय झालं आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते. आणि मग गायत्री सांगायला सुरुवात करते की काय आहे, तुमच्या लग्नामध्ये जे खोटे दागिने आणले होते ना, ते दुसरे तिसरे कोणी नसून तेजसनेच आणले होते. आणि ही गोष्ट मानसीला समजली आणि मानसीच्या वडिलांचा जीव कशामुळे गेला, खोट्या दागिन्यांमुळे. आणि ते दागिने आणले कोणी, तेजसमुळे. म्हणजे इनडिरेक्टली मानसीच्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे, त्यावर लगेचच इकडे रणजित म्हणायला लागतो तेजस. त्याबरोबर लगेच आता इकडे गायत्री म्हणते की एक्झॅक्टली, एकदम बरोबर बोललात तुम्ही. मग आता म्हटलं ही गुड न्यूज जरा तुम्हालाही द्यावी. ही एवढी मोठी संधी तुमच्यासमोर चालून आली आहे की मानसीने तेजसच्या नावचं आपल्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा काढून ठेवलेलं आहे. आता तुम्ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याची संधी सोडू नका. आणि मग ती फोन कट करते. खरं तर गायत्री हे सगळं मुद्दाम फक्त आणि फक्त तिचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी करत असते. तर दुसरीकडे आता रणजितला मानसीने तेजसकडून मंगळसूत्र घालून घेतलेली गोष्ट आठवत असते आणि त्यामुळे आता इकडे तो लगेचच मानसीकडे एकटक बघत असतो. तर आता मानसीला तिचा बॉस सांगत असतो की मानसी, हे बघ, हे आपले नवीन क्लायंट आहेत, ही घे यांची फाईल, तुला यांचीच ॲड कॅम्प करायची आहे. त्याबरोबर रणजित म्हणत असतो की नाही, मला हिच्याबरोबर काम करायचं नाही आहे आणि तो ती फाईल स्वतःच्या हातात घेतो. त्याबरोबर मानसीचा बॉस याला ह्या गोष्टीचं जरा जास्त आश्चर्य वाटतं की रणजित अचानक असं का बोलतोय. मग ते रणजितला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. अहो, ही खरंच खूप चांगली मुलगी आहे, खूप मेहनती आहे, हुशार आहे, एकदा तिच्याबरोबर काम करून तर बघा. त्यावर लगेचच आता रणजित म्हणत असतो की ती हुशार आहे ते मला माहीत आहे, ती घरातही हुशार आहे आणि ऑफिसमध्येही तिची हुशारी पाहिलेली आहे मी. त्याबरोबर लगेच आता इकडे मानसीला तिचा बॉस विचारतो, याचा अर्थ तू मिस्टर रणजितना पहिल्यापासून ओळखतेस का? मानसी, काय बोलतोय मी? त्याबरोबर रणजित म्हणत असतो, काय आहे ना, मला प्रोफेशनल रिलेशन हे प्रोफेशनलच ठेवायला आवडतात आणि पर्सनली मी खूप इमोशनल आहे, त्यामुळे मी यांच्याशी काम करू शकत नाही, सॉरी. आणि मग आता रणजित हा तिकडनं निघून गेलेला असतो. तर इकडे मात्र मानसी ही तिथेच ऑफिसमध्ये उभी असते. तर आपण पुढील भागात पाहतो की इकडे गायत्री ही मानसीला भेटण्यासाठी गीता वहिनीच्या घरी आलेली असते. तर मानसी ही सांगत असते की मला त्या माणसाचं तोंडही पाहायचं नाही आहे वहिनी, म्हणून मी ते घर सोडून निघून गेले, समजलं तुम्हाला, मी पुन्हा नाही येणार तिकडे. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते की अगं मानसी, तू जो काही निर्णय घेतलायस ना, तो अगदी पूर्णपणे योग्य आहे आणि मी खरंच त्या निर्णयाच्या बाजूने, म्हणूनच तर मी इथे तुला भेटायला आली आहे. तुला आता सगळ्यात जास्त गरज ही या गोष्टीची आहे. आणि मग
आता तिने मानसीला डिवोर्स पेपर्स दिलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तुम्हाला काय वाटतं? मानसी डिवोर्स पेपर्सवर सह्या करेल की गायत्रीला परत पाठवून देईल? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.